नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी चैताली शांताराम सुर्वे. तर मी आज गेले होते टिटवाल्याला. टिटवाला तुम्हाला माहिती आहे, मी वेस्टर्न लाईनला राहते. तर मी दादरला उतरून टिटवाल्याची ट्रेन पकडली आणि टिटवाल्याला माहिती आहे आपलं फेमस गणपती बाप्पाचं मंदिर आहे, सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. तर आपण टिटवाल्याच्या गणपती बाप्पाच्या दर्शन घेणार आहोत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. माझं तर दर्शन खूप छान झालं. मी तुम्हाला सांगते, आवर्जून सांगते, तुम्ही नक्की इथे जा. खूप जवळ आहे. स्टेशनला उतरलात की शेअरिंग रिक्षा तिथे भेटते. ती आपल्याला डायरेक्ट मंदिराच्या इथेच उतरवते. चालायची पण गरज नाही, डायरेक्ट तिथेच उतरवते. आणि हे बघा, असं पार्किंग एरिया आहे, वॉशरूम आहे तिथेच, मोठा पार्किंग एरिया आहे. तिथे तलावसुद्धा आहे. खूप छान असं माझं दर्शन झालं, कारण गर्दीच्या वेळेस मी गेली नव्हती. तर खूप सुंदर असं दर्शन झालं. तुम्हीसुद्धा जा, दर्शन घ्या. हे बघा, इथे सर्व हार माले किंवा काही वस्तू, पेढे बिडे, खेळणी असो किंवा मूर्त्या असो देवाच्या, सगळ्याच देवाच्या मूर्त्या, असं समजा काही गणपती बाप्पाचे असं काही नाही. सर्व देवांच्या मूर्त्या इथे भेटतात. नारळ हे सर्व भेटतं आणि इथे सर्व टायमिंग दिलेलं आहे, पूजा कधी असते काय, सर्व इथे दिलेलं आहे बोर्डवरती. इथे सर्व चपला काढायच्या. खूप सुंदर असं आहे बघा, लिहिलेलं आहे सर्व इथे. आणि आता मी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी एंट्री करत आहे. बघा, इथे सर्व असं जर गर्दी असते ना, तेव्हा इथे अशी सर्व लाईन भरलेली असते, रांग. आज काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे मला लगेच दर्शन भेटलं. आणि जेव्हा आपल्याला लाईन नसते तेव्हा दर्शन घ्यायला खूप छान वाटतं देवबाप्पाचं. मोबाईल स्विच ऑफ करायचे तिथे, मोबाईल अलाउड नव्हते. तर जेवढं मला घेता आलं तेवढं मी घेतला व्हिडिओ. आणि काही मन शांत होतं जेव्हा आपल्या गर्दी नसते तेव्हा. दर्शन छान होतं आपलं. देवाशी खूप साऱ्या गप्पा मारू शकतो आपण. हे बघा, इथे आपल्याला गणपती बाप्पाचं मी तुम्हाला लांबून दाखवते. बाहेर आल्यानंतर मी व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर बाजूला शंकराची पिंडसुद्धा आहे तिथे. खूप छान असं दर्शन झालं. तिथेसुद्धा व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून मी ते काय काढला नाही. त्याच्यात मी बाहेर आले तर बघितलं विहीर आहे बाजूला. इथे काय हे जेवणाचं हॉटेल आहे आणि इथे धार्मिक वस्तू भेटतात. म्हणजे असं हे गृहउद्योगाचं सर्व ठेवलेलं. तर मी पापड घेतले आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेतली. इथे एक छोटंसं मंदिर होतं, खूप छान असं मंदिर होतं. इथे पाण्याची सोय आहे पिण्याच्या. हात धुवायचे नाही, फक्त पियायचं आहे. बघा, टिटवाला सिद्धिविनायक मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर खूप फेमस आहे टिटवाला. नक्की तुम्ही विजिट करा. त्याच्यात मला भूक लागली म्हणून मी डोसा खाल्ला. खूप छान होतं. समोरच आहे डोसा मंदिराच्या. त्याच्याच समोर बाजूलाच विठुमाऊलीचं मंदिर आहे. ते असं प्रवेशद्वार आहे. तर मी आता एंट्री करत आहे. गावातून असं प्रवेशद्वार आहे. तर मस्त आहे. तर मी गेले, एंट्री केले. तर खूप छान असं मला मंदिर दिसलं. खूप छान असं बाहेरून तर खूप सुंदर असं मंदिर आहे, गोल्डन आहे. आणि आतून व्हाईट कलरचं मंदिर आहे. विठुमाऊली आहे, रुक्माईचं मंदिर आहे, बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. खूप सुंदर असं ते सजवलेलं मंदिर आहे. तुम्ही टिटवाला जात असाल तर खूप सारे तिथे मंदिर आहे. खूप सारे मंदिर एकाच दिवशी तुम्ही करू शकता. खूप छान असं आहे. तर नक्की तुम्ही विजिट करा. सगळ्या देवांचं दर्शन घ्या एकाच ठिकाणी. खूप सुंदर वाटतं आपल्याला. मन प्रसन्न होतं आणि शांततेत दर्शन झालं तर खूप छान वाटतं. वस्तुभरणाच्या समोरच आहे आणि बघा हॉल आहे इथे लग्नाचा. आणि हे सर्व असं मंदिर आहे. ते तुळस ठेवलेल्या आहेत भरपूर साऱ्या. तर खूप छान वाटतं. आणि तुम्हाला माहिती आहे विठुमाऊली रुक्माईची तुळस खूप आवडीचं आहे. तर खूप छान वाटतं. मी एंट्री करत आहे आणि एंट्री केल्या तर बघते तर काय, तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती ठेवलेली आहे. त्यांना वंदन करून मी पुढे गेले आणि बघितलं तर विठुमाऊली रुक्माईचं मंदिर आहे. बघा किती मोठं आहे. खूप छान असं प्रसन्न वाटतं. व्हाईट कलरचं मंदिर आहे. तर आता मी दर्शन घेत आहे. हे बघा, इथे धातूची पण मूर्ती ठेवलेली आहे. खूप छान वाटतं आहे. तुळस चढवलेली आहेत. तर सुंदर वाटतं आहे मंदिर. त्याच्यात आजूबाजूचा परिसर बघितला तर आजूबाजूच्या परिसराचं बघा डिझाईन कसं वरती छतचं केलेलं आहे. नागदेवतावरती मूर्ती आहे आपली विठुमाऊली रुक्माईची. बाजूला गणपती बाप्पा आहेत. खूप छान वाटतं ही मूर्ती. तर हे बघा, इथे आपले गरुडदेव आहेत. खूप त्यांनाही नमस्कार केला आणि खूप छोटी मूर्ती आहे, मस्त वाटतं होतं. हे बघा, आपले छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना वंदन केलं. तसंच या सर्व देवांनाही नमस्कार केला. 100 वर्ष झाली या मंदिराला. तर खूप छान वाटतं. आणि बघा, कासव सर्व फोटो ठेवलेले आहेत देवांचे. खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे या मंदिराचं.
तुम्ही नक्की व्हिजिट करा गाईज. आणि ना इथे दीपमाला आहे, तिथे सुद्धा आपल्या गणपती बाप्पाच्या इथे सुद्धा दीपमाला होती, विहीर होती, बंद आहे विहीर. आणि खूप छान असं प्रसन्न असं वाटतं सगळ्याच मंदिरात. आणि खूप छान असं माझं दर्शन झालं. तुम्ही जा आणि छान. मी सुट्टीच्या दिवशी गेली नाही, तर मी विकेंडच्या ह्याच्यात गेली, तर माझं दर्शन खूप छान झालं. त्याच्याच बाजूला विठोबाच्या बाजूला श्री शीतलादेवी मातेचं मंदिर आहे. हे मंदिर रोडच्याच आहे, ते दोन्ही मंदिर रोडला लिहिलेलेच आहे बोर्डवरती. आणि मंदिर गणपती मंदिराच्या बाजूलाच आहेत. ते बघा असं छान असं मंदिर रोडवरतीच. आणि शीतला मातेचं मंदिराचं दर्शन मला खूप जवळून झालं. तर जवळ होतं आपल्या देवाचं दर्शन, तर खूप छान आनंद होता. आपण बोलू शकतो देवाशी, असं वाटतं आपण देवाशी बोलतो किंवा देव आपल्याशी बोलतो. इतकं सुंदर मंदिर आहे बघा शीतलादेवी मातेचं मंदिर. आपण सगळ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून देवीचं दर्शन घ्या. इथे गणपती बाप्पा आहेत. आणि मी मग पुढे गेले तर विठोबाच्या मंदिराच्या पुढेच लिहिलेलं आहे तिथे दत्ताचं मंदिर आहे. तर दत्ताचं मंदिर खूप छान आहे, सुंदर वाटत होतं. सफेद कलरचंच होतं, पण खूप सुंदर. बाहेरचा परिसर खूप मोठा होता. खूप छान असं म्हणजे श्री दत्तगुरू महाराजांचं दर्शन झालं. सजावट केली होती, कारण उद्या आपल्या दत्तगुरू महाराजांची जयंती आहे म्हणून. त्याच्यात झालं आहे सर्वांचं. मी सर्व देवाचं दर्शन घेतलं. आणि नंतर मग मी मार्केट फिरले, तर मार्केटमध्ये हार बीर सर्व आपल्याला लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत देवाच्या त्या सर्व होतं. नारळ बिरळ सर्व. तसंच खाण्याच्याही हॉटेल्स होते, स्टॉल होते तिथे. खूप छान. तर मी खाल्लंसुद्धा. खूप साऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या, तर मी गणपती बाप्पाची मूर्ती घेतली छोटीवाली. मोरपीस होते, खूप छान छान वाटत होतं. मी पापड घेतले खूप छान असं. आणि मी बोलते तुम्हाला नक्की तुम्हीसुद्धा जा तिथे खरेदी करा. खूप छान असं वाटेल तुम्हाला. खूप स्वस्त आणि मस्त रिजनेबल प्राईजमध्ये आहे. नक्की तुम्ही व्हिजिट करा. तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लोक तिथे जातील, देवदर्शन घेतील, किंवा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देवदर्शन घेता येईल त्यांना. प्लीज शेअर करा, जसे सपोर्ट करा. खूप सारं तुमचं प्रेम द्या. आणि हो, त्याच्यानंतर बाजूलाच गार्डनसुद्धा आहे. खूप छान असं गार्डन आहे. खूप सुंदर गार्डन आहे. स्वच्छ. आणि एंट्री फ्री आहे. सॉरी, तिथे पैसा एकसुद्धा घेत नाही, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. गार्डनमध्ये मोठं गार्डन आहे. आणि सूर्यप्रकाश पण बघा आता मावळतोय सूर्य, तर खूप छान वाटत होतं. प्रकाश खूप येत होता. आणि तिथे गाव आहेत आजूबाजूला. इथे खूप छान असं तलाव आहे. त्या तलाव खूप छान सुंदर तलाव आहे, स्वच्छ आहे, मस्त आहे. आणि तलावाच्या बाजूला कबूतरसुद्धा आहेत. तर मी खूप छान असे फोटोज व्हिडिओ तिथे काढलेले आहेत. तर तुम्ही नक्की लाईक करा, खूप सारं प्रेम द्या. नंतर मी स्टेशनला आले टिटवाल्याला, तर समोरच मला मंदिर दिसलं. तर त्या मंदिराचंही मी दर्शन घेतलं. हनुमानाचं मंदिर होतं आणि शंकराचं मंदिर होतं. खूप सुंदर असं मंदिर होतं. तर मी दोन्ही देवांचं दर्शन एका तिथे घेतलं. आणि बाजूला तलावसुद्धा आहे, तर खूप छान वाटलं. बघा आता तुम्ही तिथे उपासना पण चालू होती. आणि खूप मोठं म्हणजे मंदिर आहे. तर बघा तुम्हीसुद्धा तिथे जा. टिटवाळा स्टेशनच्या समोरच आहे, तर नक्की तुम्ही जा आणि दर्शन घ्या. बघा हनुमान देवाचं दर्शन घेतलं मी. आणि आता शंकराचं देवाचं दर्शन घेतलं. किती छान वाटते. गोल्ड रंगाची अशी मूर्ती आहे बघा. तलाव आहे बाजूला. आणि बाहेरसुद्धा शंकराचं देवाचं झाडाखाली असं मूर्ती ठेवलेली आहे. तर खूप छान असं हे देऊळ आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्ही नक्की जा, देवदर्शन करा. आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला भेटतच जाईल देवदर्शन, पण तुम्हीसुद्धा नक्की जा. आणि तुमच्या काही इच्छा असतील त्या नक्की पूर्ण करतील देव. आणि खूप छान वाटतं देवाच्या इथे शांततेत थोडंसं आपण गप्पा मारू शकतो असं. तोपर्यंत आपली काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.